या 7 दिवशी गुरुचरित्राचं पारायण करत असतात। अशी मान्यता आहे की आपण अगदी श्रद्धेने मनोभावे जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुम्ही काही न मागाल तरी दत्त महाराज तुम्हाला भरभरून देतील। तुमच्या नशिबात जे नाही ते सुद्धा तुम्हाला दत्त महाराज देणार आहेत। मग मंडळी, तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर अगदी श्रद्धेने मनोभावे करा। गुरुचरित्राचं पारायण करताना ही एक जी महिला आहे हिनं चुकूनही गुरुचरित्राचं पारायण करू नका, अन्यथा त्यांच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्या जास्त उद्भवणार आहेत। मग ती व्यक्ती कोणती, चला तर जाणून घेऊ। गुरुचरित्राचं पारायण करताना गर्भवती स्त्री आहे तिने चुकूनही पारायणास बसायचं नाही, पण शास्त्रवचन असं सांगतं की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीने जास्त काळ बैठक शक्य होत नाही, त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा। पण ज्यांना शक्य नसेल, त्यांना बसण्याचा त्रास होत असेल, यासोबत त्यांना उच्चार बोलण्याचा त्रास होत असेल तर अशा व्यक्तीने म्हणजे अशा गरोदर स्त्रीने जे गुरुचरित्राचं पारायण आहे ते करू नये। या बाळ झाल्यानंतर तुम्ही परत गुरुचरित्राचं पारायण करू शकतात। त्यामुळे आपल्या आरोग्य सांभाळूनच आपल्याला शक्य असेल, आपल्याला बैठक व्यवस्था होत असेल तरच गुरुचरित्राचं पारायण करा, अन्यथा गुरुचरित्राचं पारायण करू नका आणि सेवेमध्ये खंड करू नका। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।